The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Poetry Storm, Whispers of Poets and Ghazals. शेती हा धंदा नाही, धर्म आहे, हा संदेश देणारे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी, कादवा शिवार मासिकाचे संपादक आणि प्रकाशक विजय कुमारजी मिठे यांचं पोएट्री स्टॉर्मच्या आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. विजय कुमारजी लिखित कथा, एकांकिका, कविता, कादंबरी, ललित असे विविध वाङ्मय प्रकाशित आहे. मातीचं मातीपण टिपताना बदलत्या कृषी जीवनाचं वास्तव चित्र आपल्या लेखणीद्वारे त्यांनी रेखाटलंय. आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी नवसंजीवनी देणारी त्यांची साहित्य संपदा अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित आहे. तसंच विद्यापीठ अभ्यासक्रमात देखील त्यांच्या साहित्याचा समावेश आहे. कादवा शिवाराचा गंध असलेल्या त्यांच्या कविता ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडतील. चला तर मग सुरू करूया कॅन्डिड पॉडकास्ट पोएट्री स्टॉर्म. नमस्कार, मी विजय कुमार मिठे, पालखेड बंधारा या ठिकाणी राहतो आणि शेती हा माझा मुख्य व्यवसाय आहे. शेती करीत असताना आजूबाजूच्या परिसरात जी माणसं राहतात, जे वातावरण आहे, त्या वातावरणाचा, तिथल्या संस्कारांचा माझ्या मनावरती बालपणापासून जे काही संस्कार झाले आहेत ते मग लिखाणाच्या संदर्भामध्ये आज मला उपयोगी पडत आहे. मी शेतीमध्ये राबणारा प्रत्यक्ष शेतकरी आहे आणि शेती करीत असताना शेती मातीचं जे दुःख आहे, शेतकऱ्याचं जे दुःख आहे, ते अतिशय प्रभावीपणे मला असं वाटतं की मी साहित्यामधून मांडतो आहे. माझ्या कविता असतील, माझ्या कथा असतील, माझी कादंबरी असेल किंवा माझ्या आकाशवाणीवरच्या श्रोतिका असतील, ते या ज्या आहेत या सगळ्या वास्तवातल्या आहेत. वास्तवाशिवाय मला लिहिता येत नाही. आता कवितेच्या संदर्भामध्ये मला कविता हा खूप जवळचा प्रकार वाटतो. कारण त्याचं असं आहे की एखादी कथा, मूळचा मी कथाकार आहे, परंतु एखादी कथा लिहित असताना आपण तिच्यासाठी 5-50 पानं, 100 पानं कादंबरीसाठी आपण हे करत असतो, लिहित असतो, मांडणी करत असतो. परंतु कवितेमध्ये अतिशय कमी शब्दामध्ये, म्हणजे 4-5 कडव्यांमध्ये मी मोठा आशय सांगू शकतो. ते ही कवितेची ताकद आहे. हे कविता हे प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. आणि कविता असेल, गाणं असेल, ओवी असेल, मग ती अष्टाक्षरी असेल, मुक्तछंदात असेल, कोणताही काव्य प्रकार असू द्या, परंतु ते माणसाला आवडतं. याचं कारण असं आहे की बालपणापासून आपण अंगाई गीत ऐकत आलेलो आहे, आईच्या ओव्या ऐकत आलेलो आहे, जात्यावरच्या ओव्या आपण ऐकलेल्या आहेत. मी तरी खेड्यामध्ये राहून हे सगळं ऐकलेलं आहे. आणि हे ऐकत असताना आई जात्यापाळी बसून पहाटच्या निरव शांततेमध्ये माझी आई आणि माझी आत्या ह्या ओव्या म्हणायच्या. आता जात हे त्यावेळेचं असं होतं की आज जसे आपल्यासाठी विविध व्यासपीठ उपलब्ध आहेत, विविध माध्यम उपलब्ध आहेत, त्यावेळी ग्रामीण भागातल्या स्त्रीला किंवा एकूणच स्त्री जे आहे, तिच्या महिला ज्या आहेत, त्यांच्यासाठी जात हे असं व्यासपीठ होतं की तिचं सुखदुःख ती त्या जात्यावरती सांगायची, ओव्या म्हणायची. ते जात गरगर फिरायचं आणि आई ओव्या म्हणायची. त्या ओव्यांमधली गेयता ती माझ्या मनामध्ये रुजू घातलेली आहे. म्हणून माझ्या ज्या कविता येतात त्या अष्टाक्षरी काव्य प्रकारामध्ये येतात. आई गायची आणि त्या आईची मी एक कविता लिहिलेली आहे. ही कविता लिहिण्याचा मागचा हेतू असा आहे की नागम महानोरांची एक कविता आईविषयीची मी ऐकलेली आणि मला असं वाटलं की महानोरांनी त्यांच्या आईचं जे सगळं दुःख आहे ते त्या कवितेमध्ये एकूणच जीवनपट मांडला होता. मला असं वाटलं की माझ्या आईचा जीवनपट का मी मांडू नये. आणि मग मी माझ्या आईला ती कविता, महानोरांची आईची कविता जी आहे ती ऐकवली. आई रडायची, मीही रडायचो. आणि मग आई मला असं म्हणाली की मग तू का नाही लिहित आईवरती कविता. खरं तर मला हे सांगायला आवडेल की मी माझ्या आईमुळे, आईच्या प्रोत्साहनामुळे मी साहित्यामध्ये आलेलो आहे. माझ्या आईने माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की तू लिहू शकतो. ही जाणीव मला पहिल्यांदा कोणी दिली असेल तर माझ्या आईने दिलेली आहे. मला असं वाटतं की मुलाला आणि शिक्षकाला पाल्यामध्ये काय गुण दडलेले आहेत हे दोघांशिवाय मला वाटतं इतरांना समजत नाही. आणि माझ्या आईला ते कळालं होतं की हा लिहू शकतो. आणि मग मी माझ्या आईची जी कविता आहे ती लिहिली
आईचं एकूण जीवन मी त्या कवितेमध्ये, अगदी आई कसं जगली तर आईचा मृत्यू कसा होईल इथपर्यंत मी ती कविता लिहिलेली आहे. ती कविता अशी आहे, मी माझ्या आईला ती हयात असताना ही ऐकवली होती. तुझं शेतात राबण पीक भिजत घामान, तुझं शेतात राबण पीक भिजत घामान, निसावल्या कणसात देव गोंदितो चांदण, निसावल्या कणसात देव गोंदितो चांदण, तुझ्या पावलांची धूळ खळ्या मळ्यात सांडली, तुझ्या पावलांची धूळ खळ्या मळ्यात सांडली, रास मोत्या पवळ्याची खेड मेढीला लागली, रास मोत्या पवळ्याची खेड मेढीला लागली, तुझ्या वटातील ओवी फुलायाची जात्या पाळी, तुझ्या वटातील ओवी फुलायाची जात्या पाळी, तेच शब्द झाले आज माझ्या कवितेच्या ओळी, तेच शब्द झाले आज माझ्या कवितेच्या ओळी, तुझ्या हातची भाकर तिला गोडी अमृताची, तुझ्या हातची भाकर तिला गोडी अमृताची, नुसत्या वासानेच भरे पोट आम्हा लेकरांची, नुसत्या वासानेच भरे पोट आम्हा लेकरांची, डाव अर्ध्यात मोडून गेला कुंकवाचा धनी, डाव अर्ध्यात मोडून गेला कुंकवाचा धनी, झालं उपराट जग तुला विचारिना कोणी, झालं उपराट जग तुला विचारिना कोणी, तुझ्या माहेराच्या वाटा गण गोतान पुसल्या, तुझ्या माहेराच्या वाटा गण गोतान पुसल्या, धारा डोळ्यांच्या कितीक तूच मुक्यान टिपल्या, धारा डोळ्यांच्या कितीक तूच मुक्यान टिपल्या, नाही आडली कुडली नाही मनात खचली, साऱ्या दुःखाला गिळून तू ग कंबर बांधली, कुट्या एवढाच मी ग तुला माझाच आधार, कुट्या एवढाच मी ग तुला माझाच आधार, मला हाताशी धरून सावरलं घरदार, मला हाताशी धरून सावरलं घरदार, तुझा चंदनाचा देह झाला चंदनी देवारा, तुझा चंदनाचा देह झाला चंदनी देवारा, साऱ्या काजळल्या वाती आणि निशब्द गाभारा, साऱ्या काजळल्या वाती आणि निशब्द गाभारा, तू वती तवा आई शेत लई पिकायाची, शेता मळ्यातील पीक थय थय नाचायाची, तुझ्या बांधल्या घराचे सारे मोडलेत दार, तुझ्या बांधल्या घराचे सारे मोडलेत दार, भावा भावांच्या मधीना आता राहिला विचार, भावा भावांच्या मधीना आता राहिला विचार, चाला याचा तुझ्या घरी भाव बंदकीचा न्याय, चाला याचा तुझ्या घरी भाव बंदकीचा न्याय, तुझ्या लाडक्या लेकीची आमा येईना ग सय, तुझ्या लाडक्या लेकीची आमा येईना ग सय. धन्यवाद. ही जी कविता आहे ही माझ्या आईची कविता आहे. मला भरून येतं आईची कविता गात असताना, परंतु ही जी कविता आहे या कवितेने मला नाव दिलेलं आहे कवी म्हणून. सर्व पर्यंत माझी ओळख आई या कवितेने झालेली आहे. आणि आई या कवितेविषयी एक अनुभव मी सांगतो की मी कॉलेजला गेलेलो असताना ही कविता मी गात होतो. कविता मोठी आहे, मी यातले फक्त आपल्याला काही कडवे ऐकवलेले आहे. ही आईचं दीर्घ काव्य आहे. ही कविता मी अनेक आईच्या कविता लिहिणारे भौम शिंदे असतील किंवा इंद्रजित भालेराव असतील, विठ्ठल वाघ असतील, या सर्वांना ही कविता ऐकवलेली आहे. आणि सर्वांनी मला सांगितलं की तुम्ही दीर्घ कविता करा. मी ती केलेली आहे. कविता मोठी आहे, परंतु मला दुसरी कविता म्हणायची आहे. तर कवितेचा हा जो प्रवास आहे तर त्या अनुषंगाने आईच्या म्हणजे कविता ही समाज माध्यम मध्ये काय काम करते तर समाज परिवर्तनाचं काम सुद्धा कविता करते. एका कॉलेजवरती मी गेलेलो असताना एक मुलगी कार्यक्रम संपल्यानंतर मला भेटायला आली. ती प्राचार्यांच्या केबिनच्या बाहेर होती आणि त्या केबिन जवळ ती घुटमळत होती. मी प्राचार्यांना म्हणालो की ह्या मुलीला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे.
प्राचार्य म्हणाले की ठीक आहे, बोलवा तिला मध्ये. ती मध्ये आली आणि ती म्हणाली की मला त्यांच्याशी नाही बोलायचं सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. की तुम्ही त्यावेळी जी कविता गात होत्या त्यावेळी मी रडत होते आणि 3 वर्षापासून मी माझ्या आईशी बोलत नाही. घरी गेल्यानंतर मी माझ्या आईच्या पाया पडणार आहे आणि आईच्या धरलेला आबोला सोडणार आहे. मला वाटतं कवितेने यापेक्षा काय द्यावं. मान सन्मान तर खूप दिलेले आहे, मानधन दिलेले आहे, सर्व दिलेलं आहे कवितेने. तर ही कवितेची जी आहे तर कविता मी गेल्या अनेक वर्षापासून कविता लिहितो. कादवा शिवार नावाचं माझं मासिक आहे, त्या मासिकाच्या माध्यमामधून मी खूप कविता लिहिलेल्या आहे. सुरुवातीला मी काय केलं की लोक म्हणतात की लोकांना कविता आवडत नाही, परंतु असं नाही. लोकांना जे आवडेल, जे रुचेल, जे पचेल असं जर लेखकाने दिलं, असं जर कवीने दिले तर निश्चितपणाने वाचकाला, कवीला, रसिकाला ते आवडतं. आणि याचा अनुभव मी घेतलेला आहे कादवा शिवार मासिकाच्या माध्यमातून. जेव्हा मी कादवा शिवार सुरू केलं त्यावेळी 2-3 अंकावरती फक्त चित्र टाकले. नंतरच्या अंकावरती मी कविता छापली आणि त्या कवितेला साजेसं एक चित्र टाकलं. परंतु खाली मी माझं नाव टाकलं नाही कवी म्हणून. आणि मला फोन आले की ही कविता कोणाची आहे. संपादक असल्यामुळे मला ते सांगावं लागलं की ही कविता अशी माझी आहे. आणि मग माझे मित्र रवींद्र मालुसकर असतील किंवा गुगल मुगले असतील, यांनी मला सांगितलं की आता मुखपृष्ठावरती इथून पुढे तुमचीच कविता राहील. गेल्या 17 वर्षापासून कादवा शिवारच्या मुखपृष्ठावरती माझीच कविता असते दर महिन्याची. आणि ती कविता काय होती त्यावेळी की मी मिटून घेतो डोळे, अंधार वाढला मोठा, या कुठवर चालत राहू, काळोख दाटल्या वाटा. हे शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते दुःख मी त्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. काय असतं की कविताची निर्मिती ही अशी असते की ती आपल्याला कविता सहज कुठेही सुचते. असं म्हणतात की कवी जन्माला यावा लागतो. मला तसं नाही वाटत. कवी हा वाचनातून, अनुभवातून हा निर्माण होत असतो. हे माझं स्वतःचं मत आहे आणि मी त्यातून निर्माण झालेलं आहे. मी वाचनातून निर्माण झाले. खूप वाचन केलेलं आहे, खूप प्रचंड वाचन केलेलं आहे. अनेक काव्यसंग्रह वाचलेले आहे, कथा, कविता, कादंबऱ्या सगळं वाचलेलं आहे आणि त्यातून मी लेखन करू लागलेलं आहे. तर एक हिरवी बोली नावाचा माझा संग्रह आहे. त्या हिरवी बोली संग्रहामध्ये एक टायटल कविता आहे हिरवी बोली नावाची. ती कविता अशी आहे की मी मोटरसायकलवरती माझा पूर्वी प्रवास असायचा आणि मोटरसायकलवरती मला एक कडवं सुचलं की दुसरं कडवं त्याच्यानंतर सुचायचं. असं करीत करीत मी ती कविता पूर्ण करतो आणि म्हणून माझ्या कविता आज बऱ्याचशाच या तोंडपाठ आहे. कविता अशी आहे की कवीला निश्चितपणे सांगता येत नाही की कवितेची निर्मिती कशी होते. काहीतरी प्रतिभेचा भाग हा असावा लागतो, या मताशी मी सहमत आहे. नंतर मात्र त्यावरती कारागिरी करावी लागते. माझे मला सुचेना सुचतात कशा या ओळी, माझे मला कळेना सुचतात कशा या ओळी, का बोलते हे रान माझ्याशी हिरवी बोली. हा खट्याळ अवखळ वारा हे खळखळणारे पाणी, हा खट्याळ अवखळ वारा हे खळखळणारे पाणी, मी रोजच ऐकत बसतो पक्ष्यांची किलबिलवाणी. मी पडतो उठतो लढतो. मी शेतकरी आहे. मी पडतो उठतो लढतो, रोजच मातीत मरतो, या काळ्या माती मधून मी हिरवा होऊन जगतो, या काळ्या माती मधून मी हिरवा होऊन जगतो. मला असं वाटतं की या कवितेमध्ये मी शेतकरी आहे. माझे जे अनुभव आहे ते मी मांडले आहे. माझी कविता ही फक्त मनोरंजनासाठी नाही, हे वास्तवातलं जे दुःख आहे हे सरकार दरबारी मांडण्याचे सुद्धा माझी कविता काम करते. कवितेने थेट व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवे. नुसती कविता मनोरंजनासाठी नसते, तर कविता ही समाज बदलण्यासाठी असते, परिवर्तनासाठी असते. तर कविता शेती मातीचे गणित जे आहे, या कवितेचे नाव आहे शेती मातीचे गणित. आणि मी इथल्या साहेबांना प्रश्न विचारलेला आहे की नेमकी चूक कशात आहे. साहेब, आमच्या शेती मातीच्या गणितात काही चूक आहे. साहेब, आमच्या शेती मातीच्या गणितात काही चूक आहे का. तुमच्या हिशोबात काहीतरी बेक आहे. आम्ही तुमचे, तुम्ही आमचे, नुसती शब्द फेक आहे. आम्ही तुमचे, तुम्ही आमचे, नुसती शब्द फेक आहे. आणि शेतकऱ्याशी वागणं तुमचं कुठं साहेब नेक आहे. नाही पिकवीत आजपासून आम्ही शेतात बाजरी गहू, नाही पिकवीत आजपासून आम्ही शेतात बाजरी गहू, कारखान्यातल्या नटबोल्टांनी पोट कसं भरतं पाहू. साहेब, तुमच्या पोकळ गप्पांनी गणित कसं सुटेल. साहेब, तुमच्या पोकळ गप्पांनी गणित कसं सुटेल. आणि शेतात नाही पिकलं तर भूक कशी मिटेल. म्हणून म्हणतो साहेब, आपण असं करून पाहू.
म्हणून म्हणतो साहेब आपण असं करून पाहू, आमच्या हाती लेखणी तुमच्या हाती नांगर एकदा तरी देऊन पाहू. साहेब उन्हात शेत नांगरताना घाम तुमचा गळू लागेल. साहेब उन्हात शेत नांगरताना घाम तुमचा गळू लागेल आणि चुकलेलं गणित आमचं आपोआप सुटू लागेल. चुकलेलं गणित आमचं आपोआप सुटू लागेल. तर व्यवस्थेला सुद्धा प्रश्न विचारणारी माझी कविता आहे. आणि कवीला प्रश्न पडायला पाहिजे. कवीने त्या प्रश्नांची उकल आपल्या कवितेमधून करायला हवी. आणि कविता फक्त समोर एखादं चित्र दिसलं त्याच्यावरतीच कविता सुचते असं नाही. तर कोणीतरी आपल्याला आव्हान पण निर्माण करते. आणि असंच एक आव्हान माझ्या एका मित्राने मला केलं की मला एक सुगरण खोपा द्या. तर मी म्हणालो की सुगरण खोपा द्यायला अडचण नाही. माझ्या विहिरीवरती एक बाबळीचं झाड आहे आणि तिला असंख्य खोपे लटकलेले आहेत. त्यापैकी मी तुम्हाला 4-2 खोपे आणून देतो. ते म्हणाले नाही, मला एकच खोपा हवा आहे. तो याच्यासाठी त्याची मला ते काय डाय बनवायचे आहे, साचा बनवायचा आहे, त्यातून ते प्लॅस्टिकचे खोपे तयार करायचे आहे. मी म्हटलं ठीक आहे, मी आणून देतो. पण तो खोपा घ्यायला ज्यावेळी मी विहिरीवरती गेलो त्यावेळी त्या पक्ष्यांची जी अवस्था आहे आणि मी त्याच्यावरून विचार केला की ते कुटुंब आहे, ते कुटुंब जर उद्ध्वस्त झाले तर काय होईल. आणि म्हणून मी माझ्या दृष्टीने त्या पक्ष्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं, माझ्या कुटुंब म्हणून. आणि मग हे करीत असताना मला शब्द आले, शहरातला मैत्र माझा आहे साधा सोपा, मागितला माझा हळूच त्याने एक सुगरण खोपा. मीही म्हणालो उत्साहाने देईन हवेत तितके, एकच खोपा पुरे मजला काय करू मी इतके. खोपा घेण्या विहिरीवरती गेलो भल्या दुपारी, असंख्य खोपे घेऊन हाती नटली बाबुळ नवरी. उंचावरती जरा बाजूला खोपा एकांतात डोलत होता मोठ्या दिमाखात. उंच आकडी घेऊन हाती हलविला मी खोपा, उंच आकडी घेऊन हाती हलविला मी खोपा. परीना आला आवाजातून होता रिकामा खोपा. मला वाटले तसेच घडले मनात फुलला चापा, मला वाटले तसेच घडले मनात फुलला चापा. आणि देता झटका आकडीचा मग खाली आला खोपा. आनंदाने घेऊन हाती कुरवाळिले मी त्याला, आनंदाने घेऊन हाती कुरवाळिले मी त्याला. मऊ मस्त उपदार स्पर्श तो रोम रोम मोहरला. पाय घराची वाट चालता आवाज कानी आला, पाय घराची वाट चालता आवाज कानी आला. चिवचिवणारी 2 पाखरे आसमंत भेदून गेली. थबकलो मी त्याच पावली वळून पाहिले मागे, थबकलो मी त्याच पावली वळून पाहिले मागे. चिवचिवणारे 4 डोळे भरले होते रागे, पाझरणारे त्यांचे डोळे क्षणात माझे झाले, पाझरणारे त्यांचे डोळे क्षणात माझे झाले. मला वाटले घरटे माझे पुरात वाहून गेले. उघड्यावर संसार विखुरला अवसान गळाले माझे, उघड्यावर संसार विखुरला अवसान गळाले माझे. कुठे कुठे मी मांडत जाऊ संसाराचे बोझे. उद्ध्वस्त त्यांचे जीवन करण्या मीच कारण होई, उद्ध्वस्त त्यांचे जीवन करण्या मीच कारण होई. भाव व्याकुळ नजरा त्यांच्या काळीज भेदून जाई. हळहळलो मी गुडघे टेकून, हळहळलो मी गुडघे टेकून खोपा ठेविला खाली. गुन्हेगार मी झालो तुमचा तुम्हा नको मी वाली. मुके बावरे सुगरण पक्षी धिक्कारून मज उंच उडाले, मुके बावरे सुगरण पक्षी धिक्कारून मज उंच उडाले. तशीच बीन पण नवीन खोपा बांधा याला कोठे गेले, तशीच बीन पण नवीन खोपा बांधा याला कोठे गेले. हे पक्षी जीवन आहे. या पक्षी जीवनाचा माझा अभ्यास झालेला आहे. ज्याला निसर्ग कविता लिहायची आहे, ज्याला ग्रामीण कविता लिहायची आहे, त्याला हे निसर्गातच राहावं लागतं, त्याला हे खेड्यात राहूनच लिहावं लागतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मग ते शब्द येतात, मग ती बोलीभाषा येते. लेखकाकडे कवीकडे शब्दांची संपत्ती, ते मांडण्याची शैली, आशय संपन्नता, हे सगळं असलं की कविता ही कसदारपणे जन्माला येत असते. माझा तरी आजवरचा हा अनुभव आहे. शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न आहे. गारपीट येते,
दुष्काळ येतो, किती तरी विषय आहे. अनेक विषयांवरती मी कविता लिहिल्या, वृद्धांवरती लिहिलेल्या, मुलांवरती लिहिलेल्या, फार कविता लिहिलेल्या, शेतीमातीच्या असंख्य कविता लिहिल्या. ज्या ज्या वेळी राजवाशीवर मासिक चालू होतं, ज्या ज्या वेळी जी जी परिस्थिती निर्माण होईल, प्रासंगिक आपण ज्याला म्हणू, तर त्याचं संपादकीय नसायचं, पण प्रासंगिक या कवितेमधून मी उभं करायचो. आणि ग्रामीण भागातल्या कवींनी ती कविता आपली मांडली, स्वतःची मांडली, आणि ती कविता त्यांचं जगणं होतं. ते जगणंच मी त्या कवितेमधून मांडत होतो. मग ते प्रासंगिकच्या स्वरूपात असेल किंवा अन्य त्याचं जे सुखदुःख असेल ते मी मांडत गेलो, लिहित गेलो, कविता सुचत गेल्या. अशा पद्धतीने कवितेची निर्मिती झालेली आहे. ती अंडे घोळते कोंबडी तसे घोळवा विचार, अंडे घोळते कोंबडी तसे घोळवा विचार, मग जन्माला येईल एक कविता सुंदर. नभ चांदण्या निसर्ग शेती माती अनुभव, म्हणी यमक रूपक काव्य मधुनी गुंपाव, मग जन्माला येईल एक कविता सुंदर. आणि सगळ्यात महत्वाचं, टिप कागद सारखं असू द्यावं तन मन. तुमचं मनच जर संवेदनशील नसेल तर कविता येईल कशी? टिप कागद सारखं असू द्यावं तन मन, आणि डोळे कुणाचे दुःख कुणाचं पाहून डोळे येऊ द्या भरून. टिप कागद सारखं असू द्यावं तन मन, आणि दुःख कुणाचं पाहून डोळे येऊ द्या भरून, मग जन्माला येईल एक कविता सुंदर. अशी करावी साधना येतो शब्दांनाही पूर, अशी करावी साधना येतो शब्दांनाही पूर, मग जन्माला येईल एक कविता सुंदर, मग जन्माला येईल एक कविता सुंदर. अशी कविता आहे. अनेक प्रश्न आहेत कवींपुढे, अनेक प्रश्न आहेत. माझ्या पुढे तर अनेक आहेत. मी ज्या भागात राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो, रोजच या लोकांपुढे समस्या आहे. आणि सगळ्यात मला जर त्याचा समारोप करायचा असेल या कार्यक्रमाचा, या माझ्या काव्य वाचनाचा, तर मी वंशाचे दिवे या माझ्या कवितेने करीन. की आज आपण खूप सुशिक्षित झालो, इतके झालो की पेक्षा जास्त सुशिक्षित झालो. आपल्याला फक्त आपली बायका मुलं एवढाच आपला प्रपंच वाटू लागतो. आईबाप ओझे वाटू लागले आहेत. आणि काही महाभाग असे आहेत तर ते आईबापांना वृद्धाश्रमात नेऊन घालतात. परंतु बाप हा बाप असतो, आई ही आई असते. आणि कुठेही असो जगाच्या पाठीवर, त्यांच्या मनामध्ये फक्त मी ज्या मुलांना जन्म घातलेला आहे ती लेकरं माझी सुखी असली पाहिजे, हीच भावना असते. ती कोणत्याही परिस्थितीमध्ये जगत असो. आणि म्हणून वंशाचे दिवे नावाची मी कविता लिहिलेली आहे. तूच धाडले जगात मला जन्माला घालून, तूच धाडले जगात मला जन्माला घालून, संसारात राबताना गेलो तुला विसरून. आता थकलो वाकलो दुःख पचवून सार, आता थकलो वाकलो दुःख पचवून सार. मोठ्या कष्टानं ओढला संसाराचा जडभार, होते नवते सगळे दिले पोरांना वाटून, होते नवते सगळे दिले पोरांना वाटून. जीवापाशी थोडे फार नाही ठेवले राखून, जीवापाशी थोडे फार नाही ठेवले राखून. आले पंखामध्ये बळ गेली पाखर उडून, आले पंखामध्ये बळ गेली पाखर उडून. नाही आधार कुणाचा आश्रमात दोघे जण, नाही आधार कुणाचा आश्रमात दोघे जण. नाही उठवत हिला माझ्या छातीत दुखते, नाही उठवत हिला माझ्या छातीत दुखते. आले दुःखाचे दिवस भीती मृत्यूची वाटते, आले दुःखाचे दिवस भीती मृत्यूची वाटते. अचानक काळोखात यमदूत गाठतील, अचानक काळोखात यमदूत गाठतील. पुन्हा एकाला नेऊन ताटातूट करतील, पुन्हा एकाला नेऊन ताटातूट करतील. वार्ता मृत्यूची ऐकून पोर बाळ जमतील, वार्ता मृत्यूची ऐकून पोर बाळ जमतील. जित्यापणी नाही गोडी मेल्यावर रडतील, जित्यापणी नाही गोडी मेल्यावर रडतील. क्रिया कर्म पिंड दान सारे विधी करतील, क्रिया कर्म पिंड दान सारे विधी करतील. राखे मधल्या अस्तिका गंगेमध्ये सोडतील,
राखे मधल्या अस्तिका गंगेमध्ये सोडतील. आम्ही राहिलो उपाशी घास कुटक्या वाचून. आम्ही राहिलो उपाशी घास कुटक्या वाचून. वर्ष श्राद्धाला देतील 5 पक्वान्न जेवण. वर्ष श्राद्धाला देतील 5 पक्वान्न जेवण. कशासाठी आलो देवा काय घडले हातून. कशासाठी आलो देवा काय घडले हातून. तुझ्या नामाचा गजर नाही झाला मुखातून. राम नामाचा गजर नाही झाला मुखातून. तरी तुझ्या पाशी देवा एक मागतो मागणे. तरी तुझ्या पाशी देवा एक मागतो मागणे. माझ्या वंशाचे दिवे जगी नांदू दे सुखाने. माझ्या वंशाचे दिवे जगी नांदू दे सुखाने. माझ्या वंशाचे दिवे जगी नांदू दे सुखाने. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.